एकंदरीत कळायला लागलं की जग बदलणार आहे आणि सडनली याच्यानंतर मग एक सायबर अटॅक्स आणि हॅकिंग व्हायरसेस या प्रकारचं एक लक्षात यायला आलं की देर इज अ डार्क साइड टू इट. आजच्या तारखेला सायबर क्राईम इज मोर देन $10 ट्रिलियन इंडस्ट्री. 10 ट्रिलियन म्हणजे भारताच्या GDPच्या ऑलमोस्ट डबल टिबल इतकं सायबर क्राईमची इकॉनॉमी जगात आहे. पण त्याला खरं तर दुसरी बाजूही आहे की इट विल रेंडर मेनी पीपल जॉबलेस. एक जे स्किल सेट आहे AIचं ते असं आहे की AI जाणणारा व्यक्ती एक 10 व्यक्तींचं काम करू शकतो. सो इट इज मोर सपोर्टिव्ह टू अन एक्सपर्ट देन टू अ बिगिनर. तर बिगिनर लेवलचे जॉब्स जे आहेत त्याला त्रास होणार आहे. कारण आज आपण ChatGPTला जे काही पाठवतोय इट इज फ्युअलिंग देअर मॉडेल. म्हणजे प्रत्येक मेडिकल रिपोर्ट तुम्ही जेव्हा पाठवतो की बाबा रे बघ माझा ब्लड टेस्टचा रिपोर्ट आलाय आणि ChatGPT मला सांग की काय आहे, तो म्हणतो की नाही नाही तुझा कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा शुगर असं आहे आणि त्यामुळे असं करावं. Now, it is not a good idea to take medical advice. For common people, they have to understand if anything is too good to be true, it is definitely false or fake. म्हणजे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा दुसरं काही लेअर असेल किंवा काही प्राइज असेल, दे आर युझिंग यू टू गेट टू युअर मनी. सायबर क्राईममध्ये ज्याला आपण एंट्री बॅरियर म्हणतो, क्राईमला एक एंट्री बॅरियर असतं की कोणाला जर क्राईम करायचं असेल, पण समजा कोणाला लुटारू बनायचं असेल तर इट्स अ ग्रेट पर्सनल रिस्क. रेप्युटेशनल रिस्क आहे, फॅमिली रिस्क आहे, पर्सनल रिस्क आहे, लाईफची रिस्क आहे आणि इंजुरीची रिस्क आहे, अटक होण्याची रिस्क आहे. पण सायबर क्राईममध्ये एंट्री बॅरियर नाही. म्हणजे कुणीही कुठेही बसून दे कॅन स्टार्ट डुईंग समथिंग. प्रकारे रोमॅन्स स्कॅम जिथे फॉर मंथ्स ते लोक तुमच्याशी चॅट करतात, दे एस्टॅब्लिश अन ऑनलाईन रिलेशनशिप विथ यू. नंतर म्हणतात की मी तुझ्याकरता डायमंड पाठवलेले. मग तुम्हाला पॅरल कॉल्स येतात, ते म्हणतात की मी कस्टम्सवरून बोलतो, तुमचे डायमंड झालेले आहेत, याची प्रोसेसिंग फीस द्या. आणि असं करत 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 पीपल हॅव लॉस्ट सो मच मनी.